मित्रांनो, आता उन्हाळा चालू होतोय आणि गरमीचा सगळ्यात जास्त डेंजर एक्सपिरियन्स येतो तो फक्त कारवाल्यांना येतो। आता जर कारवाल्यांना एसी जर चालू करायचा असेल किंवा एसी एवढा चिल पाहिजे की आता गरमी आपल्याला लागलीच नाही पाहिजे आणि फील एकदम असा आहे की काश्मीरमध्ये आल्यासारखं पाहिजे, तर मी सांगितलेल्या ह्या 4 गोष्टी फॉलो करा। तुमच्या देखील गाडीचा एसी एवढा चिल होऊन जाईल की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठंतरी हिमालयात किंवा काश्मीरला गेलाय। मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे फॅन स्पीड। आपल्या गाडीचा एसीचा फॅन स्पीड चेक करायचा। फॅन स्पीड आहे तो फुल स्पीडनं चालतोय किंवा लो स्पीडनं जसं आपण लेवलवरती ठेवतोय तसं चालतोय का। जर नसेल चालत तर फॅन स्पीडची मोटर जे आहे बटन आहे ते सगळं चेक करायला लागेल, वायरिंग चेक करायला लागेल, ज्यामुळे तुमच्या गाडीचा फॅन स्पीड आहे तो कंट्रोलमध्ये राहील आणि फुल स्पीडवरती फॅन आहे तो व्यवस्थित चालेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसीचा कूलिंग कंडेन्सर आणि वेंट पाईप्स। ह्या वेंट पाईपमध्ये काय होतं, धूळ साठते, माती साठते, त्यामुळे त्या चोक होतात। एसी कंडेन्सर देखील त्याच्यावरती धूळ आल्यामुळे तो देखील चोक होतो, त्यामुळे कूलिंग कमी होतं आणि एअर फ्लो देखील खूप कमी येतो। हा देखील आपल्याला क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे, कारण हे क्लीन नाही केलं तर गाडी कूल होत नाही। आता हे क्लीन कसं करायचं, तर एसीच्या वेंट पाईपमध्ये एक स्प्रे येतो, तो स्प्रे एकदा मारला की पूर्ण गाडीमधून आतमधून सगळी घाण आहे ती सगळी निघून जाते। ते एकदा करून बघा, तुमच्या गाडीचा एसी कूल होईल। यामध्ये तिसरी गोष्ट आहे एसीचा कंडेन्सर। एसी कंडेन्सर हा नेहमी गाडीच्या रेडिएटरच्या समोर असतो, त्यामुळे समोर असल्यामुळे जी धूळ येते ती डायरेक्ट एसीच्या कंडेन्सरवरती येते आणि कंडेन्सर जाम झाला की आपल्या गाडीचं कूलिंग कमी होतं। हा जो कंडेन्सर आहे तो क्लीन कसा करायचा, तर जेव्हा पण गाडी वॉश करतो तेव्हा फक्त त्या रेडिएटरच्या समोर जो कंडेन्सर आहे त्याच्यावरती पाणी मारायचं। पाणी मारल्यानंतर पूर्ण धूळ वगैरे त्याच्यामधून निघून जाते आणि आपल्या गाडीचं कूलिंग त्यामुळे देखील वाढतं। चौथी महत्त्वाची गोष्ट, जर नसेल तर गाडी कूल होणारच नाही। बाकी ह्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी केल्या तरी देखील गाडी कूल होत नसेल तर चौथी गोष्ट आहे ती एकदा चेक करून बघा, कारण त्याच्याशिवाय गाडी कूल होणारच नाही। चौथी महत्त्वाची गोष्ट जर आपण इग्नोर केली तर एसी काम करणार तर नाही, उलट एसीचा कॉम्प्रेसर देखील खराब होऊ शकतो। मित्रांनो, एसी गॅस असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय गाडी कूल होणारच नाहीये। बोनट ओपन केल्यानंतर एसीच्या 2 पाईप आपल्याला दिसतील, ज्याच्यामध्ये एच आणि एल म्हणजे लो आणि हायच्या 2 पाईप असतात। त्याच्यामध्ये फक्त पिन मारायची। जर एसीचा गॅस नाही निघाला तर समजायचं आपल्या गाडीचा एसी गॅस कमी झालेला आहे किंवा संपलेला आहे। फक्त तो रिफिल करून घेतला की एसी आपला व्यवस्थित टकाटकमध्ये चालू होणार। आता ह्या सगळ्या जर स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमच्या गाडीचा एसी एवढा चिल होऊन जाईल की असं वाटेल तुम्हाला तुम्ही कुठेतरी हिमालयामध्ये गेलाय। बाकी मित्रांनो, तुमची कुठलीही गाडी असो, कितीही जुनी गाडी असो, जर मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमच्या गाडीचा एसी एवढा चिल होऊन जाईल की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठेतरी हिमालयात गेलाय। माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा ज्याच्या गाडीचा एसी खूप कमी कूलिंग करतो किंवा अजिबात चालतच नाही। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशीच माहिती घेऊन।